प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून काही वचन शिकणार आहोत. फिर एक बार हम पवित्र शास्त्र से कुछ वचन सीखेंगे. त्यापूर्वी आपल्या माना झुकूया आणि प्रार्थना करूया. उससे पहले आइए हम अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु पवित्र शास्त्र में जिस तरह लिखा गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. परमेश्वर आप हमें बनाने वाले और रचने म्हणून वाले आम्ही पिता. तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते पवित्र हैं. आत्मा पवित्र आत्मा, आमच्याशी बोल. आप हमसे बात आमच्या कीजिए. आत्मिक मन आप उघड. हमारे आत्मिक मनों को आणि खोलिए तुझे दैवी और ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कीजिए. मान सन्मान आम्ही तुला प्रभु, देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते हैं, म्हणून तो आहे. इसलिए आप सुनिए पिता. आमेन. आमीन. पवित्र शास्त्राकडे आपण वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें. यहोवान शुभवर्तमान पत्र याचं 9वा अध्याय आणि 31 वचनाकडे आपण वळूया. यूहन्ना रचित सुसमाचार इसका 9 अध्याय और 31 वचन से आगे हम देखें. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो, असं आजचं देवाचं वचन आहे. हम जानते हैं कि परमेश्वर पापियों की नहीं सुनता, परंतु यदि कोई परमेश्वर का भक्त हो और उसकी इच्छा पर चलता है तो वो उसकी सुनता है. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, पहा देवाचं वचन काय म्हणत आहे. देखिए परमेश्वर का वचन क्या कहता है की आपल्याला ठाऊक आहे कि हम जानते हैं कि देव पापी लोकांचे ऐकत नाही, परमेश्वर पापियों की नहीं सुनता, तर जो कोणी परंतु यदि देवाचा भक्त असून कोई परमेश्वर का भक्त त्याच्या हो इच्छेप्रमाणे वर्ततो और उसकी इच्छा पर चलता है त्याचे तो ऐकतो. तो वो उसकी सुनता है. आणि और आपल्याला सर्वांना माहित आहे, हम सभी को पता है जेव्हा आपण सगळेच कसल्याही अडचणीत आणि दुःखात त्रासात सापडतो जब हम सभी किसी न किसी कठिनाई में या किसी दुखों में पाए जाते हैं आणि एखादे आजार आम्हाला येतात, और अगर हमें कोई बीमारियां लग जाती है, तेव्हा कोणी असो तो चाहे कोई भी हो, त्याला देवाची आठवण होते. उसे परमेश्वर की याद जरूर आती है. कारण जेव्हा माणूस संकटात सापडतो, क्योंकि जब मनुष्य संकट में पाया जाता है, जेव्हा अडचणीमध्ये तो सापडला जब जातो, वो कठिनाइयों में पाया जाता है, तेव्हा पण त्याला परमेश्वराची आठवण होते. तभी भी उसे परमेश्वर की याद आती है. मग तो कोणी असो. और फिर चाहे वो कोई भी रहे, आणि और जर कुणी आजारी पडला अगर कोई बीमार गिर जाए तेव्हा त्याला देखील देवाची आठवण होते. तो उसे भी परमेश्वर की याद आती आणि है. अशा परिस्थितीमध्ये और ऐसी परिस्थिति कधी में कधी जेव्हा एखादे आजार मोठे जडतात, कभी कभी जब कोई बड़ी बीमारी लग जाती है, किंबहुना आता आपण बघतच होतो की कोरोनाचे पेशंट, और अब तक तो हम देख ही रहे थे कि कोरोना के पेशेंट, कधी कधी असा प्रसंग तिथं येत असे की डॉक्टर सुद्धा म्हणत असे की 99% आमच्या हाती आहे, पण 1% तरी परमेश्वराच्या हाती आहे. परिस्थिति ऐसी थी कि वो कहते थे कि 99% हमारे हाथ में, पर 1% अभी भी परमेश्वर के हाथ आणि में. मग अशा वेळेला और ऐसे समय में आपल्याला परमेश्वराची आठवण येते हमें परमेश्वर की याद आ जाती है, आणि मग और फिर आपण देखील प्रार्थना करायला लागतो. हम भी प्रार्थना करना शुरू आणि करते हैं. एवढंच नाही और तर इतना ही नहीं, काही लोक अनेक प्रार्थना करणाऱ्या भाऊ बहिणींना विनंती करतात की तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. कुछ लोग अनेक भाई बहनें विनंती करते हैं कि आप हमारे लिए भी प्रार्थना कीजिए. पण लेकिन देव सर्वांच्याच प्रार्थना ऐकतो असे नाही. परमेश्वर सभी की प्रार्थनाएं सुनता है, ऐसी भी बात नहीं. परंतु लेकिन आम्हाला जर हे समजलं अगर हम ये समझ जाए तर आम्ही आशीर्वादित होऊ. तो हम आशीषित रहेंगे, कारण प्रार्थनासाठी क्योंकि प्रार्थना के लिए पहिली गोष्ट, पहली बात, जो माणूस प्रार्थना करणार आहे जो मनुष्य प्रार्थना करने वाला है त्याच्या मनामध्ये उसके मन में प्रभू येशू विषयी विश्वास असला पाहिजे. प्रभु यीशु के बारे में विश्वास होना जरूरी आणि है. दुसरी गोष्ट, और दूसरी बात,
जो व्यक्ती प्रार्थना करणारा आहे जो व्यक्ति प्रार्थना करने वाला है त्याचे देवावर प्रेम असले पाहिजे. उसका परमेश्वर पर प्रेम होना जरूरी है. म्हणजे काय, मतलब क्या? त्यांनी देवाचं आज्ञाचं पालन केलं असलं पाहिजे. उसने परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना आणि जरूरी है. तिसरी गोष्ट अशी और आहे तीसरी बात ऐसी है, की जो व्यक्ती प्रार्थना करणार आहे जो व्यक्ति प्रार्थना करने वाला है त्याला देवाचं भय असलं पाहिजे. उसे परमेश्वर का भय होना भी जरूरी आणि है. चौथी गोष्ट, और चौथी बात, जो व्यक्ती प्रार्थना करणार आहे जो व्यक्ति प्रार्थना करने वाला है त्याने पापापासून दूर असले पाहिजे. वो पापों से दूर रहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांची प्रार्थना देव ऐकतो. ऐसे लोगों की प्रार्थना परमेश्वर सुनता है. आणि म्हणून और इसीलिए आपण आपण आत्मपरीक्षण केलं हम पाहिजे. अपने आप को जांचें. काय माझ्या मनात प्रभू येशूविषयी विश्वास आहे का, क्या मेरे मन में प्रभु यीशु के बारे में विश्वास है क्या? आणि काय मी देवावर प्रेम करतो का, क्या मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ क्या? आणि मी देवाच्या आज्ञाचं पालन करत आहे का, क्या मैं परमेश्वर की आज्ञाओं का पालन कर रहा काय हूँ? मी देवाचं भय धरत आहे का, क्या मैं परमेश्वर का भय मानता काय हूँ? मी सर्व प्रकारच्या पापापासून दूर राहत आहे का. क्या मैं सभी प्रकार के पापों से दूर रह रहा आणि हूँ? जर तुम्ही असे व्यक्ती असाल अगर आप ऐसे व्यक्ति हो तर देव तुमची प्रार्थना ऐकेल. तो परमेश्वर आपकी प्रार्थना प्रेज द सुनेगा. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. और आप आशीषित तुमची रहो. जीवन आशीर्वादित आपकी होतील. जिंदगी आशीषित तुमचं रहेगी. घर आशीर्वादित आपका होईल. घर आशीषित रहेगा. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे, प्रार्थना एक ऐसी बात है, जेव्हा तुम्ही प्रार्थनाचा व्यक्ती बनणार जब आप प्रार्थना का व्यक्ति तुमच्या बनोगे घरावर आशीर्वादाचा वर्षाव होणार. आपके घरों पर आशीष की तुमच्या बरसात हो. अन्नाला बरकत मिळेल, आपके खाने में बरकत लगेगी. तुमच्या पैशाला बरकत मिळेल, आपके पैसों में बरकत आएगी. तुमच्या घराला बरकत मिळेल. आपके घर को बरकत तुम्ही ज्या मिलेगी. कामात हात घालाल तिथं तुम्हाला बरकत मिळेल. आप जिस काम में हाथ डालोगे उस काम में आपको बरकत Praise the मिलेगी. Lord. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही असे प्रार्थना करणारे व्यक्ती असला पाहिजे. पर आप ऐसे प्रार्थना करने वाले व्यक्ति बनो. आणि और जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं, अगर हम पवित्र शास्त्र देखें, उदाहरणार्थ उदाहरण योबा विषय आपण बघूया. हम अयुब के बारे में जानेंगे. योब याचं 42 आणि 10 वचन अयुब इसका 42 और 10 वचन असं म्हणत आहे, ऐसा कहता है, योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. जब अयुब ने अपने मित्रों के लिए प्रार्थना की तब यहोवा ने उसका सारा दुख दूर किया और जितना अयुब के पास पहले था उसका दुगना यहोवा ने उसे दे दिया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहन, योबाला सुद्धा अडचण आली, अयुब को भी बहुत कठिनाई आई. त्याला सुद्धा त्रास आले, उसे भी कई सारी तकलीफें आणि आई. त्याचं सुद्धा जीवनामध्ये और उसके भी जीवन में जेव्हा संकट आले जब संकट आए तेव्हा त्याने देखील परमेश्वराची प्रार्थना केली, तो उसने भी परमेश्वर से प्रार्थना आणि की त्याला परमेश्वराची आठवण आली. और उसे परमेश्वर की याद आई. आणि और जेव्हा जब त्याने आपल्या मित्रासाठी प्रार्थना जब केली उसने अपने मित्रों के लिए तर प्रार्थना की देवाचं वचन असं तो म्हणतं, परमेश्वर का वचन कहता परमेश्वराने है, योबाचा दुःखाचा परिहार केला. परमेश्वर ने अयुब के दुखों को दूर कर दिया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्याच रीतीनं उसी तरह तुम्ही से पण असे जर व्यक्ती बनले अगर आप भी ऐसे तर व्यक्ति बनते हो तुमचे दुःख परमेश्वर दूर करेल. तो आपके दुखों को परमेश्वर जरूर तुमची दूर अडचण करेगा. परमेश्वर दूर करेल. आपकी कठिनाइयां परमेश्वर तुमचे दूर त्रास करेगा. परमेश्वर दूर करेल. आपके सारे तकलीफ वो दूर तुमचे करेगा. आजार परमेश्वर आरोग्यामध्ये बदलेल. आपकी बीमारियों को वो चंगाई में बदल तुमची देगा. मालमत्ता गेली जरी असेल तरी परमेश्वर ते परत आणेल. भले ही आपकी आपकी संपत्ति चली गई हो लेकिन वो आपके लिए लेकर आएगा. आणि तुम्ही सुद्धा और आप भी योबा सारखे साक्षीदार बना. अयुब के जैसे साक्ष्य देने वाले बनेंगे. आणि म्हणून और इसीलिए माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाई और आम्ही बहनों, असे प्रार्थना करणारे व्यक्ती बनणं गरजेचं आहे. हम ऐसे प्रार्थना करने वाले व्यक्ति बनना जरूरी है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि मग अशा लोकांची प्रार्थना देव ऐकतो. फिर ऐसे लोगों की प्रार्थना परमेश्वर सुनता है. आणि और म्हणून इसीलिए पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अजून एक घटना पाहायला पवित्र मिळते. शास्त्र में हम एक और घटना देखते हैं. वेना याचा दुसरा अध्याय. योना इसका दूसरा अध्याय. वेनाच्या पण जीवनामध्ये योना के भी जीवन में अडचणी आल्या बहुत कठिनाई आई आणि त्याला पण जेव्हा त्रास आला और जब उसे भी तकलीफें आई. आणि तो योना याचा दुसरा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हणलेला योना आहे, उसका दूसरा अध्याय और पहले वचन में लिखा है, मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तब योना ने उसके पेट में से अपने परमेश्वर यहोवा से प्रार्थना करके कहा, तो
म्हणाला, उसने कहा, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, मैंने संकट में पड़े हुए यहोवा की दुहाई दी तेव्हा त्याने माझे ऐकले. और उसने मेरी सुन ली है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा और तो संकटात सापडला, जब वो संकट में बघा पाया त्याला गया, परमेश्वराची आठवण झाली देखिए तब उसे परमेश्वर की याद आणि आई त्याने परमेश्वराला आरोळी मारलेली और आहे. उसने परमेश्वर को पुकारा है. आणि और देवाचं वचन म्हणतं 10वं वचन, परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने वेनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. तब यहोवा ने मत्स्य को आज्ञा दी और उसने योना को स्थल पर उगल दिया आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. और परमेश्वर ने उसकी प्रार्थना को सुना. योबाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. अय्यूब की प्रार्थना परमेश्वर ने तुम्ही पण सुनी. अडचणीमधून जात आहे का? आप भी कठिनाइयों में से जा तुम्हाला रहे हैं देखील क्या? काय त्रास आहे का? आपको भी कुछ तकलीफ तुम्हाला है सुद्धा क्या? काय आजार आहे का? आपको भी कोई बीमारी है तुम्हाला क्या? सुद्धा काय संकट आहे का? आपको भी कोई संकट है क्या? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और तुमचं बहनों, हृदय चिंताक्रांत होऊ देऊ आपका नका. हृदय चिंतित ना पण रहे, तुम्ही प्रार्थना पर करा. आप प्रार्थना करें. आणि और मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे, मैंने आज आपको सिखाया प्रार्थना है कुणाची ऐकली जाते प्रार्थना किसकी सुनी जाती आणि है प्रार्थना कशी केली और पाहिजे. प्रार्थना कैसे आणि करें. आजपासून आज से अशा रीतीनं इस तरह से प्रार्थना करणारे व्यक्ती बना. प्रार्थना करने वाले व्यक्ति बने. तुमच्या जीवनातले दुःख आनंदात बदलतील. आपके जीवन के दुख आनंद में तुमची बदल जाएंगे. परिस्थिती आहे तशी राहणार नाही. आपकी परिस्थिति है वैसी नहीं रहेगी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून भिवू नका, इसीलिए घबराइए नहीं, पण प्रार्थना करा. पर प्रार्थना घरामध्ये कीजिए. आराधना करा. घर में आराधना देवाची कीजिए, स्तुती करा. परमेश्वर की स्तुति कीजिए आणि और तुमच्या अडचणी दूर होतील. आपकी सारी कठिनाइयां दूर हो Praise जाएंगी. the Lord. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए आता कोणाची प्रार्थना ऐकली जात नाही अब किसकी प्रार्थना नहीं सुनी हे जाती तुम्ही है, ध्यानात ठेवा. ये आप ध्यान में रखें. जो व्यक्ती जो व्यक्ति, किंवा जी माणसे जो लोग, स्वतःच्या बुद्धीवर, शक्तीवर आणि पैशांवरती अवलंबून असतात जो लोग अपने बुद्धि पे, अपने शक्ति पे, अपनी चीजों पे निर्भर होते हैं आणि मग ते देवाला मान देत नाही. और वो परमेश्वर को मान नहीं देते, सर्व काही स्वतःला ते मानतात सब कुछ वो अपने आप को मानते हैं, आणि ते गर्विष्ठ असतात. वो घमंडी होते हैं. मग अशांची प्रार्थना ऐकली जात ऐसे नाही. लोगों की प्रार्थना नहीं सुनी जाती. कुणाची प्रार्थना ऐकली जात किसकी नाही? प्रार्थना नहीं सुनी जाती? जी माणसं स्वतःच्या बुद्धीवर, जो लोग अपने खुद के बुद्धि पे, शक्तीवर अपने शक्ति पे आणि पैशावर और पैसों पे अवलंबून असतात निर्भर होते हैं आणि ते देवाला मान देत नाही. और वो परमेश्वर को सम्मान नहीं देते आणि सर्व काही ते स्वतःला मानतात और सब कुछ वो अपने आप को मानते आणि हैं ते गर्विष्ठ और असतात. वो घमंडी होते हैं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, अशा लोकांची प्रार्थना ऐकली जात ऐसे नाही. लोगों की प्रार्थना नहीं सुनी आणि जाती. म्हणून इसीलिए आम्ही गर्विष्ठ आहोत का? हम घमंडी है क्या? आम्ही स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहोत का? हम अपने खुद की शक्ति पे निर्भर आम्ही है क्या? स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून हम आहोत का? अपने खुद के बुद्धि पे आम्ही निर्भर है क्या? स्वतःच्या पैशावर अवलंबून आहोत हम का? अपने खुद के पैसों पे निर्भर है आम्ही क्या? देवाला मान न देणारे लोक आहोत का? हम परमेश्वर को मान नहीं देने वाले जर लोग हैं. असं जर असेल, अगर ऐसा होगा, जेव्हा संकट येईल, जब संकट आएंगे, जेव्हा त्रास येईल, जब तकलीफें तेव्हा आएंगी, आपल्याला देवाची आठवण होईल. तो हमें परमेश्वर की याद त्या जरूर टाइमाला आएगी और उस समय देव आमची प्रार्थना ऐकणार परमेश्वर हमारी प्रार्थना नाही. नहीं आणि सुनेगा. म्हणून इसीलिए माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणी, प्यारे भाई और बहन, कधीही नम्रता सोडू नका. कभी नम्रता नहीं छोड़े, कधीही गर्व येऊ देऊ नका. कभी भी घमंड नहीं आने दे. पण लेकिन तुम्ही जर नम्र असाल अगर आप नम्र हैं आणि और तुम्ही जर देवावर विश्वास ठेवणारे लोक अगर आप असाल, परमेश्वर पर विश्वास रखने वाले देवाची लोग, प्रार्थना करणारे लोक असाल, परमेश्वर की प्रार्थना करने वाले लोग हो, देवाचं भय धरणारे लोक असाल, उसका भय रखने वाले सर्व लोग, पापापासून दूर राहणारे लोक असाल, सभी पापों से दूर रहने आणि वाले लोग देवावरती मजबूत विश्वास ठेवणारे लोक और असाल, परमेश्वर पर मजबूत विश्वास जेव्हा रखने वाले तुमच्या लोग हो, जीवनात संकट येतील, जब आपके जीवन में जेव्हा संकट त्रास आएंगे, येतील, जब तकलीफें आएंगे, माझा अनुभव आहे, मेरा अनुभव है, जेव्हा लोकांची परिस्थिती चांगली असते जब लोगों की परिस्थिति अच्छी होती है तेव्हा लोक ऐकत नाही. तब लोग नहीं सुनते. जेव्हा संकट येतात ना, जब संकट आ जाते तेव्हा हैं लोक सांगत असतात, तब लोग कहते माझं हैं डोकं चालत नाही, मेरा सर नहीं चल रहा, माझा पायाखालची जमीन सरकली, मेरे पैर के नीचे की मी जमीन आता चली गई, काय करू, मैं अब क्या करूं, मी आता कुठे जाऊ. मैं अब कहाँ जाऊं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई हीच और गोष्ट मी सांगत बहन, आहे. यही चीज है मैं आपको चांगली बता रहा हूं. परिस्थिती असताना
असताना अच्छी परिस्थिति होते देवाला हुए मान द्या. परमेश्वर को जर सम्मान देवाने दीजिए. तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, अगर उसने आपको आशीषित रखा है देवाला गौरव द्या तो उसको गौरव आणि दीजिए नम्र व्हा. और नम्र हो जाइए. आणि तुम्हाला जर देवाने आशीर्वाद दिला, अगर आपको परमेश्वर ने उलट आशीष इतरांसाठी आशीर्वादित व्हा. औरों के लिए आशीषित बने. परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद परमेश्वर देईल. आपको जरूर आशीष दे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और तुम्हाला बहन, माहित आहे का, आपको पता है क्या आपण अशा देवाची सेवा करतो हम ऐसे परमेश्वर की जो सेवा करते हैं आपल्याकडे आहे ना, जो हमारे पास है त्याला तो वाढवेल वो उसे आणि बढ़ाएगा, ते आपल्याला पुरेल. वो हमें काफी हो त्यानंतर जाएगा, आपल्याला उरेल. उसके बाद हमारे लिए और बचेगा. तुमचं अन्न पाणी सगळं देव पुरवठा आपका करेल. खाना पानी सब सब परमेश्वर देगा. आणि त्या देवाला व्यवस्थित जाणा और उस परमेश्वर को अच्छे से जानिए आणि मग त्याला छानपैकी माना और फिर उसे मानिए भी. आणि पहा तुमची जीवन रसभरीत होतील. और देखना आपकी जिंदगियां तुम्ही असाल. आपकी जिंदगियां बहुत अच्छी हो जेव्हा जाएंगी. केव्हा संकट और येतील, जब कभी संकट जेव्हा आएंगे, केव्हा त्रास येतील, जब कभी तकलीफें जेव्हा आएंगी, केव्हा वेदना येतील, जब कभी आपको परेशानियां होंगी. आणि लिहिलं इर्मया 33:3 और मध्ये, लिखा है इर्मिया 33:3. आपण पाहूया. हम देखें इर्मया याचं 33 आणि 3 मध्ये आपण पाहूया. इर्मिया इसका 33 और 3 देखेंगे. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. इर्मिया 33:3 में परमेश्वर का वचन कहता है कि मुझसे प्रार्थना कर और मैं तेरी सुनकर तुझे बड़ी बड़ी और कठिन बातें बताऊंगा जिन्हें तू अभी नहीं समझता. हा, काय म्हणतं देवाचं वचन? क्या कहता है परमेश्वर का वचन? जेव्हा मला हाक मार, मुझसे तुझ्या प्रार्थना कर त्रासामध्ये, और मैं तेरी तुझ्या अडचणीमध्ये, तेरी कठिन तुझ्या परिस्थितियों में, संकटामध्ये तेरे संकटों मला में हाक मार मुझे पुकार आणि मी तुला उत्तर देईन. और मैं तेरी सुनकर तुला तुझे उत्तर ठाऊक दूं. नाही और तुझे नहीं पता अशा गहन गोष्टी मी तुला सांगेन. ऐसी कठिन बातें मैं तुझे माझ्या बताऊंगा. प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहन, नुकतंच काल मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलेलो होतो. कल ही मैं एक जगह प्रार्थना एका करने गया बहिणीला था. एक बहन को फूड पॉइझन झालेलं फूड होतं पॉइजन हुआ था आणि 1 महिना और 1 ती महीना बहीण जेवत नव्हती वो बहन खाना नहीं खा रही आणि थी. सगळ्या परीनं त्यांनी औषधं केली. सभी तरफ से उन्होंने दवाइयाँ की. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला तुम्ही घरी घेऊन जा. आखिर डॉक्टर ने बताया था कि आप उन्हें घर लेकर आणि जाइए. जेव्हा आम्ही घरी आलो और जब हम घर आए आणि ती बहीण और वो बहन एकदम बेशुद्ध अवस्थेच्या जवळपास अशी परिस्थिती होती. एकदम बेहोश हो ही चुके थे, ऐसी परिस्थिति. परंतु लेकिन आणि जेव्हा आम्ही प्रार्थना केली जब हमने प्रार्थना की आणि आमच्या बुद्धीच्या पलीकडे होतं हे सगळं, और ये सब हमारे बुद्धि के पण आगे था, परमेश्वराचं सामर्थ्य आलं. पर उसका सामर्थ्य आया. प्रभूचं सामर्थ्य आलं. परमेश्वर का सामर्थ्य प्रभूचं आया. सामर्थ्य आलं. परमेश्वर का आणि सामर्थ्य प्रभूने त्या आया. बहिणीला स्पर्श केला परमेश्वर ने उस बहन को स्पर्श आणि ते किया सगळं जे काही पोट सुजलेलं होतं ते ओसरून गेलं. और वो सारा पेट पे सूजन थी वो चली आणि गई. ती बहीण म्हणाली, और वो बहन ने आता कहा माझ्यामध्ये शक्ती आली, अब मेरे में शक्ति आता आई, मला बरं वाटत अब आहे. अब मुझे अच्छा लग रहा आणि ती है. बहीण आनंदी झाली. वो बहन आनंदी तिचे हुई, दुःख आनंदात उसके बदलले. दुख आनंद में बदल माझ्या गए. प्रिय भावांनो बहिणी, मेरे प्यारे भाई त्या और बहन, बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, उस बहन की आंखों में आंसू थे कारण छोटे छोटे मुलं आहेत. क्योंकि छोटे छोटे बच्चे हैं. आणि जर मला काय झालं अगर मुझे कुछ तर हुआ काय होईल? तो क्या होगा? डॉक्टरांनी तर और सांगितलं डॉक्टर ने तो बताया था घरी घेऊन कि जा. आप घर लेकर आणि जाइए. अशा परिस्थितीमध्ये ऐसी परिस्थिति में डॉक्टरांचा डॉक्टर, डॉक्टरों का डॉक्टर, वैद्यांचा वैद्य सारे सारे वैज्ञानिकों का वैज्ञ आणि प्रभू येशू और प्रभु यीशु त्याने त्या बहिणीला बरं केलं उसने उस बहन को ठीक आणि किया आज ती बरी आहे. और आज वो ठीक Praise the है. Lord. Praise the Lord. आणि म्हणून और इसीलिए माझ्या प्रिय भावांनो बहिणी, मेरे प्यारे भाई और बहन, स्वतःचं आत्मपरीक्षण आप करा. अपने आप को जांचिए. आपण आहे त्या ठिकाणी उभे आइए राहूया. हम जहाँ है वहाँ खड़े हो जाएं प्रार्थनामध्ये जाऊ. और हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले पवित्र आत्मा, स्वर्गीय प्यारे पिता, प्रभू मी तुला विनंती करतो, प्रभु यीशु मैं आपसे विनंती आज जे करता हूँ, वचन ऐकलेलं आहे, आज जो वचन हमने आज जे सुना वचन है पाहिलेलं आहे, प्रभु, आज जो वचन हमने देखा माझ्या है भाऊ बहिणींच्या अंतःकरणामध्ये प्रभु, मेरे भाई बहनों के हृदय में ते खोलवर जाऊ दे प्रभु वो गहराई तक आणि जाए प्रभू ते वचन शील होऊ दे और परमेश्वर वो वचन सील हो जाए आणि 30 पट 60 पट नाही तर 100 पट पीक आण और प्रभू. परमेश्वर 30 नहीं 60 नहीं 100% आणि फल मी लाए. विनंती करतो और माझ्या परमेश्वर देवा, मैं विनंती करता आज हूँ, आम्ही शिकलेलो आहोत, आज हमने सीखा है कोणाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो, किसकी प्रार्थना परमेश्वर कोणाची सुनता है, प्रार्थना परमेश्वर ऐकत किसकी नाही. प्रार्थना परमेश्वर नहीं प्रभू सुनता. हे वचन माझ्या भाऊ बहिणींना समजू दे परमेश्वर ये वचन मेरे भाई बहनों को समझ आए
आणि और प्रभू 30 पट 60 पट नाही तर 100 पट पीक येऊ दे. परमेश्वर 30 नहीं 60 नहीं तो 100% आणि माझी फल। विनंती आहे और परमेश्वर, मेरी विनंती है जेव्हा परमेश्वर, माझ्या भाऊ बहिणींना दुःख त्रास अडचण येईल प्रभु जब मेरे भाई बहनों को दुख तकलीफ और आणि कठिनाई जेव्हा आएंगे ते तुझ्याकडे प्रार्थना और करतील, जब वो आपके पास मुड़ेंगे, देवा त्यांची प्रार्थना ऐकण्यास ते पात्र असावे असे त्यांना प्रभु बनव. उनकी प्रार्थना सुनने योग्य वो रहे। प्रभू मी विनंती करतो, परमेश्वर मैं विनंती करता हूँ, जे काही वचन न समजू देणार जो वचन नहीं समझने देने वाले, सर्व वाईट शक्ती सभी बुरी येशूच्या शक्तियाँ नावात निघून प्रभु जाऊ दे. यीशु के नाम से प्रभू निकल मी जाए। विनंती करतो, परमेश्वर मैं विनंती करता हूँ, माझ्या भाऊ बहिणींना आशीर्वाद मेरे दे, भाई बहनों को आशीष देना, आरोग्य दे, चंगाई देना, त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण प्रभु कर. उनके मन की इच्छाओं को पूरा करना। प्रभू मी विनंती करतो, परमेश्वर में विनंती करता हूँ, प्रभू आमच्या देशाला आरोग्य दे, प्रभु हमारे देश को चंगाई शांति देना। दे. परमेश्वर शांति प्रभू देना। लवकर प्रभु आमच्या प्रार्थना स्थळ प्रभु उघडल्या जाऊ दे. प्रभु सभी प्रार्थना स्थल जल्दी खुल जाए। मान सन्मान मी तुला देतो. मान सम्मान आपको देते ही हैं। ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो. नाम से करते म्हणून तो हैं, आहे. इसलिए आप सुनिए पिता। आमेन. आमेन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा आपण युट्यूबच्या माध्यमातून भेटणार और आहोत. आने वाले रविवार को फिर एक बार हम YouTube के माध्यम से मिलेंगे। धन्यवाद. धन्यवाद।